आजच्या कथेचे नाव आहे उदारधी मृग. एका काळी आमचा बोधिसत्व मृगकुळात जन्मला होता. त्याची कांती सुवर्णासारखी होती, डोळे वज्रमण्यासारखे तेजस्वी होते, शिंगे रजत वर्णाची होती, तोंड अरुण वर्ण आणि हातपाय लाक्षारसाने चित्रित केल्यासारखे सुंदर होते. त्याची वाल्धी चरणमृगाच्या वाल्धीसारखी शोभिवंत होती व शरीर जवान घोड्यासारखे सुंदर दिसत होते. तो आपल्या 500 मृगाच्या परिवारासह अरण्यामध्ये राहत होता. त्याला त्याचे लोक नग्रोध मृगराज या नावाने ओळखत असत. त्याच अरण्यामध्ये बोधिसत्वाच्या जातीचा दुसरा एक शाख नावाचा मृग आपल्या मृगगणासह राहत असे. त्या काळी काशीच्या राजाला मृगयेची फारच चट लागली होती. तो दररोज शिकारीला जाताना मृगांना वेढण्यासाठी आपल्या शेतकरी लोकांना घेऊन जात असे. त्यामुळे लोकांची फार हानी होई. शेतातील कामे अर्धवट राहत असत व वेळेवर शेताची पेरणी वगैरे न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.